चला आपण काय कंप्लीट केलंय, स्केलर प्रोडक्ट. आता काय कंप्लीट करायचं आपला, वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, चल वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट म्हटलं तर आपल्याला माहित होतं काय आलं होतं, त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस प्रोडक्ट पण म्हणतो. वेक्टर प्रोडक्टला काय म्हणतो आपण, क्रॉस प्रोडक्ट म्हणतो. मग आपण म्हणतो जिथे क्रॉस तिथे क्रॉस नाही, म्हणजे काय, साइन. म्हणजे ए बी साइन थिटा आला. कळालं का, ए क्रॉस बी बार इज काय, ए बी साइन थिटा. यालाच आपण काय म्हणतो, क्रॉस प्रोडक्ट. याच्यामध्ये काय झालं तर, याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं तर, याच्यामध्ये काय लक्षात आलं आपल्याला, दोन मुलं आले तर त्याला काय म्हणायचं, आपल्याला मुलंच म्हणायचंय. म्हणजे वेक्टरचं वेक्टरच भेटत असेल तर त्याला आपण काय म्हटलं, वेक्टर प्रोडक्ट. पण वेक्टरचं जर मुली म्हटलं तर काय झालं, स्केलर झालं. त्याला आपण काय म्हटलं, त्याला स्केलर प्रोडक्ट. क्लिअर आहे. हा चल आता आपण बघूया त्याच्या प्रॉपर्टीज. चल प्रॉपर्टीज काय, पहिली प्रॉपर्टी, इट डज नॉट ओबे कम्युलेटिव्ह लॉ. कम्युलेटिव्ह लॉ ओबे करणार नाही. कम्युलेटिव्ह लॉ माहिती ना आता, कम्युलेटिव्ह लॉ काय असतं, ए इंटू बी इज काय, बी इंटू ए. पण इथं काय म्हणणार, ए क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए बार. असं होणार नाही. प्रेम आलं नाही सर मला लिहायचं जे, तर काय करा, निगेटिव्ह साईन लावा आणि काय लिहा, बी क्रॉस ए बार. इथं तुम्ही इक्वल म्हणू शकता. पण इथं काय साईन लावलं आपण, निगेटिव्ह साईन लावलं तर आपण उलट बोलू शकतो. म्हणजे याचा अर्थ असणार आहे, बी कडून ए कडे चालला का, नाही. निगेटिव्ह अर्थ का तो, नाही. बी कडून ए कडे चालला का, नाही. म्हणजे कुठून चालला असेल, ए कडून बी कडे. इथं पण तेच अर्थ झाला, ए कडून बी कडे. निगेटिव्हचा अर्थ काय होतोय, डायरेक्शन. वेक्टर मध्ये काय होतं, निगेटिव्हचा डायरेक्शन. दुसरं सेकंड, इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. स्केलर पण ओबे करता, आपण ओबे करता. ए क्रॉस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू काय, ए क्रॉस बी बार प्लस ए क्रॉस. लक्ष देते ना, आपण शब्द काय करायला लागलो आता, क्रॉस. ठीक आहे, ए क्रॉस बी बार इज काय, ए क्रॉस सी बार असं पण म्हणणार आहे. ठीक आहे. तिसरं, थीटाची व्हॅल्यू मी काय म्हटलं, 0 डिग्री. थीटाची व्हॅल्यू काय म्हटलं मी, 0 डिग्री. याचा अर्थ काय झाला, पॅरलल. याचा अर्थ काय झाला, दोन्ही वेक्टर कसे आहेत, पॅरलल. ओके चला सुरू करायचं मग आता. बघ, ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय, ए बी साइन थीटाची व्हॅल्यू टाकायची आपल्याला आता 0. साइन ना, साइनची व्हॅल्यू टाकला पण 0. साइन 0 ची व्हॅल्यू किती येते, 0. म्हणजे ए क्रॉस बी बार याची व्हॅल्यू किती येते, 0. काय डाऊट आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं, जसं आपण युनिट वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिलं होतं, आय डॉट आय. मग इथं आपण काय लिहिणार, आय क्रॉस आय, जे क्रॉस के क्रॉस. यांची व्हॅल्यू किती आली पाहिजे, यांची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. यांची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 0 आली. काय डाऊट आहे. चौथं मी म्हटलं, थीटाची व्हॅल्यू किती आता, 180 डिग्री. थीटाची व्हॅल्यू 180 डिग्री म्हणजेच काय रे, अँटी पॅरलल. अँटी पॅरलल. अँटी पॅरलल जर म्हटलं, ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय, ए बी साइन किती टाकायचंय, 180. 180 जरी टाकलं तरी काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. ए क्रॉस बी बार याच्या व्हॅल्यू किती येते, 0. म्हणजेच आय क्रॉस मायनस आय कॅप इज इक्वल टू जे क्रॉस मायनस जे कॅप. के कॅप क्रॉस मायनस के कॅप जरी केला तर काय तर 0. काय डाऊट. चौथा झाला. आता आपण बघतोय 5. मी असं म्हटलं, थीटाची व्हॅल्यू किती आता 90 डिग्री. थीटाची व्हॅल्यू जर 90 डिग्री घेतली तर तुम्ही काढणार परपेंडिक्युलर. थोडस खाली उचलू. ओके. 5. थीटाची व्हॅल्यू किती घेतली आपण, 90 डिग्री घेतली आणि काय म्हणतो मी, परपेंडिक्युलर. कळालं, परपेंडिक्युलर. चल काय म्हणणार, ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय, ए बी साइन किती 90. साइन 90 ची व्हॅल्यू किती असते, 1.
म्हणजेच काय भेटलं मला ए बी. पण प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला? इथं काय भेटलं? ए आणि बी काय फक्त मॅग्नेट्यूड आहे. काय फक्त मॅग्नेट्यूड आहे. पण आपल्याला माहिती आहे याचा आउटपुट पण काय देतं? वेक्टर. काय दिलं पाहिजे? वेक्टर. स्केलर मध्ये आपण विचारच केला नाही, कारण की स्केलर मध्ये काय लागत होतं? फक्त मॅग्नेट्यूड. पण इथं लक्ष झालं. काय लक्ष झालं? इथं काय आहे? मॅग्नेट्यूडच्या आता आपल्याला गरज आहे. सोबत काय लागलं पाहिजे? डायरेक्शन. पण आता काय भेटलं आपल्याला? फक्त मॅग्नेट्यूड भेटलं. आता काय सांगावं लागेल त्याला? डायरेक्शन. आपण एक वेक्टर शिकलो, त्याचं नाव काय? युनिट वेक्टर. काय काम करतो बिचारा? स्केलरचं कशात करून करून देतं? वेक्टर मध्ये. बरोबर की नाही? मग आता इथे काय भेटलं? स्केलर आहे, त्याला जर मला वेक्टर करायचं असेल तर मी कशाने मल्टिप्लाय करू? युनिट वेक्टरने मल्टिप्लाय करायला. युनिट वेक्टर मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय? कळालं का? ओके. परपेंडिक्युलर म्हटलं तर काय? एक एक्स वर तर दुसरा वाय वर असला पाहिजे. म्हणून काय म्हटलं मी? आय क्रॉस जे कॅप. ठीक आहे. आता जसं आपल्याला माहिती होतं ना, आय डॉट जे काय आलं तर 0 आला होता. आय डॉट जे काय आलं तर 0 आला होता. पण इथं काय म्हणतोय? हा वेक्टर आहे. जर मी फक्त 0 लिहिलं तर फक्त काय आलं? मॅग्नेट्यूड. त्याला डायरेक्शन आलं का? नाही. पण हा दुसरी महत्वाची गोष्ट आहे. हे युनिट वेक्टर आहे. युनिट वेक्टरचं प्रोडक्ट केलं तर किती भेटलं पाहिजे? 1. मॅग्नेट्यूड तर 1 येणार, एवढं तर फिक्स आहे. डायरेक्शन मध्ये दाखवायचंय. मग आय आणि जे आला तर आउटपुट एवढं फक्त आ लॉजिक लक्षात ठेवायचं. कसं? या पद्धतीने आय जे के. माहिती नाही? आय कडून जे कडे येत असेल, आय कडून जे कडे येत असेल तर तो उरलेला लिहायचा के. जे कडून के कडे येत असेल उरलेलं लिहिणार आय. के कडून आय कडे उरलेलं जे. काय डाऊट? पण कोणी कोणाकडे जाणे हे खूप मॅटर करतं. कोणाकडून कोणाकडे चालला? आय कडून जे कडे चालला. आय कडून जे कडे चाललाय म्हणून काय? के कॅप. जे कडून के कडे चालला तर त्याला काय म्हंटल मी? आय कॅप. आणि काय? के कॅप कडून आय कॅप कडे जात असेल तर काय? जे कॅप. नाही कळालं? सिमिलरली उलटा पण जाऊ शकतो. सिमिलरली तो उलटा पण जाऊ शकतो. उलटा जातो म्हणजे कसा? आय जे के म्हणजे काय होणार आहे? जे कडून आय कडे जातो. उलटा आला ना? आता जर शिकवलं तुम्हाला. जर उलटा लिहायचं असेल तर मायनस लिहिलं. मग काय लिहिणार? मायनस के कॅप. कळालं का? आय कडून के कडे येतोय तर मायनस जे कॅप. के कडून जे कडे येत असेल तर कडाऊट. मग आता आपण तसं लिहिणार आहे. उलट लिहायचंय. हे फक्त ही डायग्राम फ्लो लक्षात ठेवायचंय. हे बाकी पाठ नाही करत बसायचं. जे क्रॉस आय कॅप किती बनलं पाहिजे? मायनस के कॅप. के क्रॉस जे कॅप म्हणजेच किती? मायनस आय कॅप. आय कॅप क्रॉस के कॅप काय बनलं पाहिजे? मायनस जे कॅप. नाही कळालं? समजलं? याचा आउटपुट उलटा पण येतो. प्लसचं मायनस पण यायला लागला. काय डाऊट आहे? समजलंय? 6वं काय? ए क्रॉस बी बार जो आहे, ए क्रॉस बी बार जो आहे तो आपल्याला देतो एरिया ऑफ ट्रायंगल. काय देतो? एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजेच काय? हे ट्रायंगल आहे. ठीक आहे. हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगलचा हा ए वेक्टर आहे आणि हा का तुमचा बी वेक्टर आहे. यांच्यामध्ये आपण सपोज अँगल बनला थीटा. सपोज अँगल किती बनला? थीटा. याचा एरिया काढतो म्हणजे हे काय होऊन जाईल? तुमचा बेस. हे काय होऊन जाईल? बेस. आणि हे काय होऊन जाईल? हाईट होऊन जाईल ना? हाईट किती झाली? हाईट किती झाली? जिथे तिथे तिथं काय? कोण आहे? रिझल्टंट कोण आहे? बी आहे. तिरकत जो असतो तो काय असतो? रिझल्टंट. मग इथं काय लिहिणार? बी कॉस थीटा. बी कॉस थीटा. सॉरी इथं काय लिहिणार? इथं लिहिणार ना? या ऍक्सिस सोबत बनवणार. इथं काय लिहिणार? बी कॉस थीटा. आणि इथं काय लिहिणार? बी साइन थीटा. बरोबर की नाही? मग हेच तर बोललो ना आपण. ए क्रॉस बी बार म्हणजेच काय? ए क्रॉस बी बार म्हणजेच काय होतं? ए बी साइन थीटा. हेच होतं ना? इकडचं फक्त काय घ्या? ए घ्या. इकडचं काय घ्या? बी साइन थीटा. लॉजिक कळालं? म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल देतो. ठीक आहे. नेक्स्ट 7. ए क्रॉस बी बार ऑल्सो प्रोव्हाइड एरिया ऑफ पॅरालोग्राम. एरिया ऑफ पॅरालोग्राम. ए याला नाव दे वाटलं पी क्यू आर. म्हणजे काय? ट्रायंगल पी क्यू आर. कळालं का? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पॅरालोग्राम साठी काय होणार? पॅरालोग्राम आपल्याला माहित होतं ना? पॅरालोग्राम मध्ये असं होतं
मी जर तुम्हाला ऑब्झर्व करायला लावलं, तुम्हाला हे दिसतं ना रे, हीच तर ट्रायंगल दिसला ना, हाच ट्रायंगल आहे ना इथं, आणि एक उलट आहे इथं दिसतंय ना, इथं असं परपेंडिक्युलर टाकला बी साइन थिटा भेटेल, याला परपेंडिक्युलर टाकलं बी साइन थिटा भेटेल. म्हणजे काय लक्षात आलं, म्हणजे आपल्या लक्षात आलं 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर, येस बरोबर ना. 2 टाइम्स घ्यावं लागेल, 2 वेळा ट्रायंगल आहे, दोन्ही ट्रायंगल घ्या, तुम्हाला काय भेटेल एरिया ऑफ पॅरलोग्राम. काय डाऊट आहे, समजलंय? 8 नंबरचा. आता जसं आपण ए लिहिलं तर काय, ए वेक्टर लिहिलं होता, त्याच्यामध्ये ए बार डॉट बी बार काढलं होतं ना, एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड काल केलं होतं. आज ए बार साठी तसं लिहायचं आपलं काय, ए एक्स ऑफ आय कॅप प्लस ए वाय ऑफ जे कॅप प्लस ए झेड ऑफ के कॅप. काय डाऊट? सिमिलरली कोणाला लिहिणार, बी वेक्टर लिहिणार. चलो बी वेक्टर कसं लिहिणार, बी एक्स ऑफ आय कॅप प्लस बी वाय ऑफ प्लस बी झेड ऑफ. काय डाऊट? आपण स्केलर प्रोडक्ट होतं तेव्हा काय केलं होतं, एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. पण इथं वेक्टर प्रोडक्ट सॉल्व्ह करतोय, तर वेक्टर प्रोडक्ट सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय सॉल्व्ह करतात, डिटर्मिनंट. काय सॉल्व्ह करावं लागतं मग, डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागतं. आणि तुम्ही डिटर्मिनंट 10th ला पण सॉल्व्ह केलंय आणि फाउंडेशन बॅच मध्ये पण सॉल्व्ह केलंय. ठीक आहे, कसं लिहिलं होतं, आय जे के. मग पहिला वेक्टर काय, एक्स ए वाय आणि ए झेड. सिमिलर काय लिहिणार, बी एक्स बी वाय बी झेड. नाही कळाला? आता मला सांगा, एक्स याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो फर्स्ट वेक्टर आणि याचा अर्थ होतो सेकंड वेक्टर. इथं खूप मॅटर करतो, इथं हा खूप मॅटर करतो. तुमचं फर्स्ट वेक्टर आणि सेकंड वेक्टरची पोझिशन जर चेंज केलं तर आन्सर रॉंग बनणार आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं असतं, ऑलवेज फर्स्ट वेक्टरच लिहायचं असून खाली काय लिहायचं असतं, सेकंड वेक्टरचे कोएफिशियंट लिहायचे असतात. कळालं? फर्स्ट वेक्टर लिहितोय का सेकंड वेक्टर लिहितोय. ठीक आहे, चला आता बघा, जसं मी तुम्हाला याच्यामध्ये दिलं होतं सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले वर्कडनचा, वर्कडन काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तसंच येतं सम इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज, सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे आपल्याला लक्षात द्यावं लागतात याच्या रिलेटेड. जसं की असं असतं टॉर्क, टॉर्क जे असतं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. पण जसं मी त्याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं तर होतोय तुमचा आर क्रॉस एफ. कळालं? आर काय झालं तुमचा फर्स्ट वेक्टर, एफ काय झालं तुमचा सेकंड वेक्टर. हे सांगणं गरजेचं आहे. फर्स्ट वेक्टर आणि सेकंड वेक्टरची पोझिशन बदलते तर आन्सर बदलणार आहे. दुसरं असतं यल. यल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम असतं लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परत तोच आहे, यल बार लिहिला तर काय लिहिणार आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आर, आर क्रॉस एफ बार, सॉरी आर क्रॉस पी बार. लिनियर मोमेंटम कशा दाखवतो, पी ने, एल क्रॉस पी बार. दुसरं व्ही इज काय असतं, आर ओमेगा. हा झाला स्केलर फॉर्म. वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर तोच होतो तुमचा व्ही बार इज काय, ओमेगा क्रॉस आर बार. याच्यामध्ये पोझिशन खूप मॅटर करतो. आर वरती लिहू का, नाही चालणार. हा काय झाला तुमचा फर्स्ट वेक्टर आणि हा काय झाला तुमचा सेकंड वेक्टर. हा काय झाला फर्स्ट वेक्टर आणि हा काय झाला तुमचा सेकंड वेक्टर. हा फर्स्ट वेक्टर आणि कोणता फर्स्ट आणि कोणता सेकंड आहे त्यासाठी स्टँडर्ड काही फॉर्म्युले जेवढं तुम्हाला 11 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला कामाचं एवढंच. जसं जर टॉपिक पुढे पुढे जाईल, सिलेबस पुढे पुढे जाईल तर तुम्हाला भरपूर काही वेक्टर प्रोडक्ट वाले दिसतील, स्केलर प्रोडक्ट वाले दिसतील. काय डाऊट आहे? ठीक आहे, हे झालं आपण बघितलं वेक्टर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट बघितलं आपण कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, थांब.